मुकेश घोगरे हा फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे GNMचा। आज याचा पेपर होता आणि परीक्षा केंद्र शासकीय रुग्णालय होते। शासकीय रुग्णालयामध्ये गेल्याच्या नंतर त्याला कॉलेजच्या माध्यमातून सांगितलं होतं, तू परीक्षा केंद्रावर ये, त्या ठिकाणी तुला आम्ही हॉल तिकीट देऊ। आणि त्या ठिकाणी मुकेश गेल्याच्या नंतर त्याला हॉल तिकीट न दिल्यामुळं तो आज GNMच्या फर्स्ट इयरच्या पेपरला बसू शकला नाही। आम्ही त्याच्यानंतर मुकेश, त्याचे वडील असे आम्ही त्या कॉलेजला गेलो, ज्ञानाई कॉलेज कारेगाव परभणी। त्या कॉलेजला जाऊन त्या प्राचार्यांची भेट घेतली। आम्ही भेट घेतली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले। त्यांनी सांगितले अगोदर की विद्यार्थ्यांनी फी भरली नाही। ज्यावेळेस मुकेशनी सांगितले की मी कॉलेजमधील आपल्या शिक्षकांच्या फोनपेवर पैसे पाठवले फीचे आणि त्यांना सांगितले सर अशा अशा प्रकारे फीचे पैसे पाठवलेले आहेत, तर त्यांनी सांगितले की तुम्ही पैसे पाठवलेले आम्हाला फीचे माहीत नाही आणि म्हणून तुमचा फॉर्म आम्ही पाठवला नाही आणि तुझं हॉल तिकीट आलेलं नाही। या ज्ञानाई कॉलेज या प्राचार्य शिक्षक यांच्या चुकीमुळं, यांच्या हलगर्जीपणामुळे मुकेशचा जो आजचा पेपर होता तो पेपर तो देऊ शकला नाही। म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन दिलं की मुकेशला न्याय मिळाला पाहिजे, त्याचं जे काही नुकसान होईल त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि संबंधित कॉलेजवर कार्यवाही झाली पाहिजे। कारण हा मुकेश आपल्यासमोर एकटा आलेला असला तरी त्या कॉलेजमधील अनेक विद्यार्थी आहेत की त्यांनासुद्धा त्यांनी हॉल तिकीट दिलेलं नाही, म्हणून ते सुद्धा आज परीक्षेला बसू शकले नाहीत। आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन हीच मागणी केली की त्या संबंधित प्राचार्य कॉलेजवर कारवाई करा। गणेश घोगरे, आज माझा पेपर होता तर सरांनी मला बोलवलं, म्हणजे पेपर हॉल तिकीट देतो म्हणून। आणि पेपरच्या टायमाला म्हणले तुझं हॉल तिकीट त्रुटीमध्ये पडलं आहे आणि मला म्हणले जा घरी, मला म्हणून मी पेपर देऊ शकतो।